जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, आपण पाहता RR मीडिया. आज नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे RR मीडियासोबत त्यांची मिसेस देखील उपस्थित आहे. नागपूरची ही पवित्र दीक्षाभूमी आहे मित्रांनो. ह्या पवित्र दीक्षाभूमी येथे 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आणि ह्या पवित्र दीक्षेसोबतच त्यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत हे बौद्ध दीक्षा घेतलेली होती. पण आपण खऱ्या अर्थाने बौद्ध झालो आहोत का, हा प्रश्न स्वतःला विचारा मित्रांनो. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, एका ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. आज बरेच लोक बाबासाहेबांचं नाव घेऊन मोठ्या मोठ्या पदावर जातात, मोठे मोठे अधिकारी होतात, पण जय भीम बोलायला साधे लाजतात का? अरे ज्या महामानवानी इतक्या समाजासाठी, दबलेल्या समाजासाठी इतकं मोठं काम केलं, तुम्हाला जमिनीतून खालून उचलून इतक्या आभाळावर बसवण्याची ताकद ठेवली, ज्या महामानवानी आपले 4 लेकरं तुमच्यासाठी गमावले, आज त्या महामानवाचं तुम्ही कसे अभिवादन, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही त्यांना हे करता? म्हणजे स्वतःचं पोट भरल्यावर बाबासाहेब कोण, असे बरेच लोक आहेत. आज मागे एक उदाहरण आहे जरांगे पाटलांचं, जे मुंबईच्या जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी किती मोठ्या प्रमाणात लढा देत आहे, तरी देखील त्यांना आरक्षण भेटत नाही आहे. आता एक GR पास झाला, पण त्या GRवर आरक्षण मिळेल का नाही, हा एक प्रश्नचिन्ह आपल्यासमोर आहे. पण विचार करा की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला न मागता बुद्धीच्या जोरावर आरक्षण कसं मिळवून दिलं असेल, रक्ताचा एक थेंबही न सांडता. हे आपण आकलन करायला हवं. आणि येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला 2025ला ह्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे तुम्ही या आणि संकल्प करा की माझं पुढील आयुष्य बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर आम्ही चालू. भगवान बुद्धांनी दाखवलेला मार्ग आमच्यासाठी योग्य आहे. आणि मित्रांनो, एक खास गोष्ट, जर तुम्ही नवीन नसाल ह्या चॅनलवर, RR मीडिया ह्या चॅनलला मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा, मोठ्या प्रमाणात लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. आणि एवढंच नाही तर ह्या चॅनलला प्रमोशन देखील द्या मित्रांनो. कुठलंही असो, छोटं दुकान असो की मोठं दुकान असो, कुठलंही प्रमोशन, ह्या चॅनलला संपर्क करा. खाली याचा हा नंबर देत आहो, ह्या नंबरवर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. या चॅनलचे ऑफिशियल मालक आहेत रमेश रामटेके, त्यांचं हे चॅनल आहे RR मीडिया. तर ह्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त प्रमाणात फॉलो करा आणि या जास्तीत जास्त प्रमाणात या चॅनलला प्रमोशन द्या. जय भीम, नमो बुद्धाय.